नमस्कार. आम्ही सारे खवयच्या या भागात सगळ्यांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. परवा काय झालं, आमच्या बिल्डिंगमध्ये ना जरा गडबड झाली. गडबड म्हणजे काय, बरोबर माझ्या बाजूच्या फ्लॅटमध्ये चोरी झाली हो. काय आता नशीब कसं आहे की माझ्या बाजूला राहणारे तसे सावध मंडळी आहेत सगळी, त्यामुळे त्यांनी घरात काही पैसा अडका दागदागिने असं काही ठेवलं नव्हतं. बाहेरगावी गेलो होतं त्यामुळे सगळं ते त्यांनी बँकेत ठेवलं होतं. पण झालं काय माहिती आहे, त्या घरातल्या ज्या आजी आहे ना, त्या आजींनी असे लाडू बनवले होते, रव्याचे लाडू. तो डबाच गायब केला चोरांनी. खूप वाईट वाटलं असं. पण नंतर मग पोलीस आले, चौकशी सुरू केली. तुम्ही कुठं होता, तुम्ही कुठं होता, मलाही विचारलं तुम्ही काय करत होतात काल दिवसभर. मी त्यांना म्हटलं मी काल सकाळी खूप एकाग्र चित्ताने खिडकीत बसून कांदे पोहे खात होतो. मग त्यानंतर दुपारी माझ्या गुजराती मित्र आहेत त्याने मला उंदिओ आणून दिला होता. मग मी उंदिओ खाल्ला आणि उंदिओ मला खूप आवडला म्हणून मी खूप खाल्ला आणि खूप खाल्ल्यामुळे मला झोप आली म्हणून मी झोपलो. मग मी संध्याकाळी एका उठून माझ्या मित्रांबरोबर कोपऱ्यावरती पाणीपुरी छान मिळते, मग पाणीपुरी खात होतो. आणि मग तिथून मग घरी आलो. घरी आल्यानंतर माझ्या बायकोने खूप छान असं पिठलं भात केलं होतं. मग पिठलं भात असं ओरपला आणि मी झोपलो. आणि मग दुसऱ्या दिवशी पहाटे उठून तेवढं मग पोलिसांनी मला थांबवलं आणि बायकोकडे बघून त्यांनी सांगितलं की हे जर एवढे खात असतील तर तुमच्या घरात जरी चोरी झाली तरी तुम्हाला कळणार नाही. आता गंमत अशी आहे की त्यांनी मला म्हणजे असं टोचून बोलले का खरंच बोलले मला काही कळलं नाही. पण मी ठरवलं आपण काही लक्ष द्यायचं नाही, आपण काही लक्ष द्यायचं नाही. काही चोरीबिरी आमच्या घरात काही होऊ शकत नाही. खाण्यावर माझी अतिशय निष्ठा आहे. म्हणजे मी निष्ठावान कार्यकर्ता आहे खऱ्या अर्थाने मी निष्ठावान कार्यकर्ता आहे खाण्याचा. त्यामुळे खाण्याकडे माझं अतिशय बारीक लक्ष असतं. आणि आत्तासुद्धा मी त्यासाठी बसलेलो आहे, खाण्यासाठी बसलेलो आहे. आणि मी काय खातो आणि ते कसं बनवतो हे दाखवण्यासाठी इथे बसलेलं आहे. आपण एका गृहिणीला इथे आमंत्रित केलेलं आहे. आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? माझं नाव मनीषा अनिल वर्तक. मी माहीमला लोकमान्य नगरमध्ये राहते आणि रिझर्व्ह बँकेत नोकरीला होते. आता गृहिणी आहे. आता रिझर्व्ह बँकेतून RBI मधून रिटायर होऊन किती वर्ष झाली? 10 वर्ष झाली. 10 वर्ष झाली. किती वर्ष तुम्ही सर्व्हिस केली? तो मी 28 वर्ष सर्व्हिस केली. हो 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 हो. बरं तुम्ही मूळच्या कुठल्या? मुंबईच्याच? मुंबईच्या. दादर. दादर म्हणजे फक्त दादरहून तुम्ही माहीमला गेला? म्हणजे दादर शिवाजी पार्क का दादर हिंदू कॉलनी? दादर हिंदू कॉलनी. दादर आधी हिंदू कॉलनीत राहायचं? कुठे? दादर टीटीला केतकर ब्रदर्स म्हणून जे आहे माहिती आहे, ते माझे वडील. बरं तुमची शाळा? शाळा किंग जॉर्ज. आणि कॉलेज? कॉलेज मी आधी जॉब घेतला रिझर्व्ह बँकेत आणि मग साईड बाय साईड ग्रॅज्युएशन केलं. कुठून केलं तुम्ही? SNDT. बरं आता घरी कोण कोण आहे? घरी माझे मिस्टर आहेत, ते आर्किटेक्ट आहेत, त्यांची प्रॅक्टिस चालू आहे अजून. आणि मला 3 मुलं आहेत, 2 मुली आणि 1 मुलगा. आणि मला पहिल्यापासून गाण्याची आवड होती, पण ते न करता आता आम्ही एक ग्रुप तयार केला आहे, भजनी ग्रुप. म्हणजे तो आम्ही नवरात्रात गाण्याचे कार्यक्रम कोरसमध्ये असे आम्ही ग्रुपनी करतो. किंवा म्हणजे आपली आषाढ एकादशी असेल तर रामाचे, विठ्ठलाचे असे सगळे वेगवेगळे. तुम्ही बसवून ठेवले? सगळे बसवून ठेवले. मग हे बसवतो कोण गाणं? दामले म्हणून एक आहेत बाई, त्या आम्हाला गायडन्स देतात. दामले नेहमीच गायडन्स देतात. काही गायचं कसं दाखवतात, कधी खायचं कसं दाखवतात, हे सगळं दामले नेहमी गायडन्स देतात. ओके, आज आता तुम्ही मला गायडन्स देणार आहात फॉर अ चेंज की काय बनवायचं आणि कसं बनवायचं आणि कसं खायचं. आपण जाऊया का किचनकडे? या. आमच्या खवयेनं तुम्ही आज काय काय दाखवणार आहात? आज मी अरवीचे कोफ्ते. अरवीचे कोफ्ते विथ पालक ग्रेव्ही. विथ पालक ग्रेव्ही. आणि एक मनुका आणि खजुराचं सरबत, मनुका, अंजीर, खजूर. आणि तिसरं आहे ते खीर आहे, बदाम, अक्रोड आणि खजूर. आपला पहिला पदार्थ काय बनवणार तुम्ही? मला अरवीचे कोफ्ते विथ पालक ग्रेव्ही. बरं, मला साहित्य सांगता काय काय? अरवी आहे उकडलेली, पालक ग्रेव्ही आहे, बटाटा आहे, कॉर्नफ्लोअर आहे, फ्रेश क्रीम आहे, ब्रेड आहे बाइंडिंगसाठी, आलं मिरचीची लसूण पेस्ट आहे, फरसबी आहे उकडलेली, गाजर आहे उकडलेलं आणि मीठ चवी. ओके. हे काय, हे एक्झॅक्टली काय कसं बनवलं तुम्ही? 10 मिनिटं गरम पाण्यात पालक टाकला आणि तो मिक्सरवर ग्राइंड करून घेतला. आलं मिरची घातली त्याच्यातच घातलेली, म्हणजे त्याचा ऑलरेडी त्याला स्वाद लागला. बरं, साहित्य बघितले. आता जाऊया आपण कृतीकडे. काय करतोय आपण पहिल्यांदा? मला एक बाउल द्या. हे सगळं आपण एकत्र करून घेणार आहोत. ओके. अरवी उकडून घेतलेली आहे. बरं, उकडताना त्यात काय मीठ बीठ? नाही, प्लेन आहे. बटाटा, गाजर, फरसबी,
हे सगळं उकडून घेतलंय. आलं मिरची लसूणची पेस्ट टाकणार आहोत. जर जास्त घातली तरी चालेल ना? हां, तुम्हाला तिखट आवडतं. ब्रेड घालायचं आहे बाइंडिंगला. ओके चवीपुरतं मीठ घालायचं आहे. ओके. कॉर्नफ्लोअर थोडासा घालायचा. सगळं आपण आता मळून घेणार आहोत. तुमचं लग्न 1976 साली झालं. 76 साली. 86, 96, 2006, 2012 म्हणजे साधारण 36 वर्ष झाली हो. लग्नाला. 36 वर्षाच्या ह्याच्यात आता पहिल्यापासून तुमचे यजमान प्रायव्हेट सेक्टरमध्येच आहे? हो, म्हणजे स्वतंत्र स्वतंत्र. अच्छा. मग जेव्हा बिल्डिंग किंवा जमिनीच्या किमती कमी जास्त होतात तेव्हा त्यांच्या व्यवसायावर काही परिणाम होतो का? नाही विशेष फारसं होत नाही, कारण ते व्हॅल्युएशनची कामं पण करतात. म्हणजे लँडचे व्हॅल्युएशन्स करायची एक सपोर्टिंग आहे. हे आता आपण सगळं एकजीव करून घेतलं. आमचं हे सगळं एकजीव झालेलं आहे. आता पुढे काय करायचं ते मला सांगा. नाही, पण तत्पूर्वी आपण पुढे जाण्यापूर्वी माझ्या डोक्यात आहे तोपर्यंत तुम्हाला विचारतो. तुमचा ग्रुप आहे भजनाचा वगैरे, वेगवेगळी तुमच्याकडे व्हरायटी आहे, अंडर वन रूफ सगळं मिळतं. एखादा भजनाचा मुखडा गाऊन दाखवा की. बर. बंध विमोचन राम माझा, बंध विमोचन राम, बंध विमोचन राम माझा, बंध विमोचन राम. पण मी असं तुम्हाला म्हणेन, माझं भजन ऐकण्यापेक्षा तुमचं गाणं लोकांना जास्ती ऐकायला आवडेल. कारण परवा सारेगममध्ये मी तुमचं गाणं ऐकलं, ते अप्रतिम होतं. दाटून कंठ येतो आणि खूपच आम्ही तो कार्यक्रम अगदी एन्जॉय करतो, आवडीने सगळे बघतो. त्यामुळे त्या गाण्याचं मला 2 ओळी गुणगुणून दाखवल्यात तर मला आनंद होईल. बापरे, आत्ता हो खवय्यामध्ये हो हरकत नाही म्हणे. किचनमध्ये बऱ्याच गृहिणी गुणगुणतच असतात. एक पहिली लाईन म्हणून दाखव. दाटून कंठ येतो, दाटून कंठ येतो, ओठात येई गाणे, जा आपुल्या घरी तू, जा आपुल्या घरी तू, जा लाडके सुखाने, दाटून कंठ येतो. असं ते गाणं आहे. आणि मंडळी, तुम्हाला आपल्याला आता सांगायला हरकत नाही जाता जाता, तुम्हाला जर माझं गाणं आवडत असेल ना तर मोबाईल उचला आणि टाईप करा ZMSGP, त्यानंतर स्पेस 2 आणि पाठवा 57575. मला खात्री आहे सर्व गृहिणी निश्चितपणे मला मतदान करतील. मतदान म्हणजे जरा वेगळंच वाटतं ना, इलेक्शन वाटतं, पण आता इलाज नाही आहे त्याला. ओके, गाणं झालेलं आहे. ओके, आता आपण जरा खाण्याकडे वळूया. आता आपण हे स्मॅश करून घेतलं, त्याचे सगळे छोटे छोटे बॉल करायचे आणि मग ते तेलामध्ये. आपल्याला तेल कडकडीत पाहिजे का? म्हणजे मी गॅस मोठा करतो जरा. नाही, ठीक आहे, मध्यम बरोबर. आणि मग ते तळायचे. ओके. हा अरवी, हा जो काय म्हणतात त्याला, फळ आहे म्हणायचं का काय म्हणायचं? हो, भाजीचाच प्रकार आहे. पण बटाट्यापेक्षा अरवी केव्हाही शरीराला चांगली. बटाटा वातूळ असतो म्हणून अरवीचा वापर आणि इतर भाज्यांचा वापर केलाय. बटाटा नावाला घातलाय. बर. पण हा आपल्याला मिळतो बाजारात? हो, बाजारात 12 महिने मिळतो. बर. हे गणवायला बेस्ट आहे. बटाटा म्हणून समोर बटाट्याची भाजी म्हणून ठेवता येईल. हो, भाजी म्हणून पण करता येते. फक्त अरवी थोडी चिकट असते, त्यामुळे त्याला थोडं तेल मग जास्ती घालून मग अशी भाजी करावी लागेल. ॲट द एंड ऑफ द डे परत तेच होणार, तेल जास्त गेलं म्हणूनच हा प्रकार जास्ती. ओके, ठीक आहे. आता हे आपले गोळे सगळे करून झालेले आहेत. हे आपण आता तेलात सोडणार. मी सोडू? हो. बरं, आता जे दुकान जे आहे त्या दुकानावर म्हणजे तुम्ही कधी बसलात का? शालेय जीवनात, कॉलेज जीवनात? हो, बरेच वेळा बसलोय. कारण आमच्या दुकानामध्ये गणपती पण विकायला असतात. उकडीचे मोदक आम्ही तयार करून विकतो. शिवाय जेवणांच्या ऑर्डरी असतात. त्यामुळे तुमचं बॅक किचन म्हणायला पाहिजे ते स्ट्रॉंग आहे. पुरणपोळ्या वगैरे सगळं असतं. हो, त्यामुळे कुठल्याही कामासाठी आम्ही सज्ज असतो.
कॅशवर बसायचं असलं तरी, गणपतीची देवाणघेवाण करायची असली तरी, मोदक वळायला बसायचं असलं तरी. आणि आता माझ्या भावाचा मुलगा कॅटरिंगच्या ऑर्डर्स पण घेतो आणि त्याला तर पुष्कळच डिमांड आहे. मग तुम्ही आता बसता की नाही म्हणजे आता? हो हो, बोलावलं त्यांनी मदतीला की मी कायम जाते, कारण आता माझा वेळ मोकळा असतो. त्यामुळे मला दुसऱ्यांना मदत करायला खूप आवडते आणि हे तर घरचेच आहेत, त्यामुळे काही प्रश्न नाही. आता तळून झालेलं आहे. आपण डिश मध्ये काढूया. ओके, आता काय करायचं? आता हे बॉल ह्याच्यात काढून घेऊ, त्याच्यावर पालक ग्रेव्ही घालू. ओके. आणि डेकोरेशनसाठी वरती फ्रेश क्रीम घालूया. पालकचा जो कडवटपणा आहे थोडा, तो तुम्ही ह्याच्यामध्ये मिक्सरमध्ये काढला त्याच वेळी तुम्ही घालवला ना? त्यात मीठ आणि आलं मिरची लसूण घातल्यामुळे त्याला टेस्ट चांगली आली. थोडासा जो कडवटपणा तो कमी झाला. आपण डेकोरेशनसाठी फ्रेश क्रीम घालूया, म्हणजे रंग पण चांगला दिसेल. आणि आपण हे भाजी बरोबर, पोळी बरोबर, भाताबरोबर, कशाबरोबरही हे खाऊ शकतो. नुसतंही खाऊ शकतो, ब्रेड बरोबर वगैरे. फर्स्ट क्लास. तुम्ही ठरवायचं कसं खायचं, पण त्याआधी लिहून घ्यावं लागेल साहित्य आणि कृती. अरवीचे कोफ्ते बनवण्यासाठी लागणारं साहित्य: उकडलेली अरवी, पालक ग्रेव्ही, उकडलेला बटाटा, कॉर्नफ्लोअर, फ्रेश क्रीम, ब्रेड, आलं लसूण मिरची पेस्ट, उकडलेली फरसबी, उकडलेलं गाजर आणि मीठ. कृती: पालकाची पानं ब्लांच करून त्याचा प्युरे करताना त्यामध्ये मीठ आणि आलं लसूण मिरची पेस्ट घालावी. हा पालक प्युरे शिजवून पालक ग्रेव्ही तयार करावी. एका बाउल मध्ये उकडलेली अरवी, उकडलेला बटाटा, गाजर, फरसबी, आलं लसूण मिरची पेस्ट, कुस्करलेला ब्रेड, मीठ आणि कॉर्नफ्लोअर घालून पीठ मळून घ्यावं. या पिठाचे छोटे कोफ्ते करून ते शॅलो फ्राय करून घ्यावेत. त्यावर पालक ग्रेव्ही आणि फ्रेश क्रीम घालून डिश सर्व्ह करावी.